सरांचं उलट झालंय की जसं सोनं विस्तवात टाकलं की त्याला आणखी तेज येतो, तसं सरांमध्ये जी स्पंज सारखी जी ग्रहणशक्ती होती की जसं जसं वय वाढत गेलं, कारण सरांचा कार्यकाळ आम्ही पाहिलेला आहे. इथली जी जुनी इमारत तिथून सरांनी बसपुरे सर, वारद मॅडम खरं तर आमचे आवडते शिक्षक होते आणि तिथून सरांचा हा सगळा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे सर्वांनीच. आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आणि खरंच वय वाढत गेलं तसं सरांमध्ये म्हणजे हिंदी विषयाच्या असूनही इंग्रजी आलं पाहिजे, स्पोकन इंग्लिश. सर जेव्हा होते सरांची आणि माझी 2 महिन्यापूर्वी चर्चा झाली होती की स्पोकन इंग्लिश लावायची दोघांनी लातूरला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, कारण मी घर लातूरला केलेलं आहे. आणि मग दोघांनी म्हणून स्पोकन इंग्लिश चे क्लासेस करावे. आणि म्हणजे ही जी इच्छा आहे की वय वाढते तसं म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची आणखी लालसा त्यांच्यामध्ये वाढत असलेली मी पाहिली. आणि त्याच लालसे म्हणजे त्या ज्ञान ग्रहणाच्या ज्याच्यामुळं सर खरं तर गेलेत. आता जसं मॅडम म्हणाले की खरं तर ही पहिली वेळ आहे सरांची. खरं तर सर आपल्या राज्याच्या विद्यापीठामध्ये गेलेत सायन्सचे सर, परंतु सर सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जाणं ही आपल्यासाठी म्हणजे हवी स्वामी ही पहिलीच घटना आपल्याला लक्षात येते. आणि त्या मागे जे आहे की सरांचं म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती. आणि ते लगेच एखादं जर गोष्ट जर चुकली तर ती लगेच ते स्वारी म्हणूनही मोकळं व्हायची. की माग असंच एका भाषणामध्ये गणेश देवींचा त्यांनी संदर्भ दिला होता की गांधीजींना काय भाषा आहे, किती तर भाषा येतात. आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर मी सरांना थोडं म्हणलं की थोडं करेक्शन आपल्याला करता येईल का, तर ते लगेच गणेश देवींशी त्यांनी संपर्क केला, बोलणं झालं आमचं. म्हणजे आणि ही जी आहे त्यांच्यामध्ये की आपण अपडेट असलं पाहिजे, जगाबरोबर आपण अपडेट असलं पाहिजे. सर लॅपटॉप वापरतात, आम्ही कुणी वापरत नाही. आता कुणी वापरत असेल सिनियर मध्ये आमच्या विशेषतः आर्ट्स साईडला, परंतु मी पाहिले सरांना, कारण अंकल्ले सर एक वापरतात आपल्याकडे लॅपटॉप. म्हणजे लॅपटॉप असणं म्हणजे तुम्ही मॉडर्नायझेशन कडे याच्याकडे जातोय आपण. आणि सरांकडे लॅपटॉप नेहमीच असायचा बॅगमध्ये. म्हणजे ही जी आहे की ज्ञान ग्रहण करण्याची म्हणजे धडपडणारी मुलं जी आहेत साने गुरुजींची, ती खरं तर मला मूर्तिमंतपणे दिसतात सरांमध्ये. आणि सरांमध्ये जी शक्ती आहे म्हणजे काम करण्याची, मी आणि कुंभारकर सर चेअरमन होते आमच्या कमिटीचे. आम्ही दोघांनी मिळून 3 दिवसात जे काम केलं होतं, सरांकडे जेव्हा आम्ही ती फाईल दिली, सरांनी रात्री ते तयार करून सकाळी अपडेट करून आमच्याकडे आली. म्हणजे आम्ही दोघं 3 दिवस बसलो होतो इथं बाजूच्या कॉम्प्युटर रूम मध्ये. आणि तेवढं जे उतरवायला आम्हाला 3 दिवस लागले, सरांनी एका रात्रीतून करून अपडेट करून गोरे सरांना द्या आता हे म्हटले होते. म्हणजे हे जे आहे त्यांच्यामध्ये की फार ऊर्जा असलेला. खरं तर वय वाढतं तसं माणूस शिथिल होतो, शिथिलता जाणवते, परंतु सरांमध्ये वय वाढते तसं तसं म्हणजे ऊर्जेचं क्षेत्र, ऊर्जा अशी त्यांच्यामध्ये ठासून भरलेली मला दिसते. आणि अतिशय वेगानं गाडी चालवत असेल सरांसोबत लातूरलाही मला जाता आलं. खरं तर प्रचंड वेग, प्रचंड ध्यास या सगळ्या ज्ञानाचा हा सरांच्या मध्ये दिसून येतो. आणि खरंच आपल्या सर्वांसाठी सहकार्यासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपला सहकारी सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जातो. आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी तर एक स्टेप झाली, अगदी दिल्लीपर्यंत सर तुम्ही त्या वर्तुळामध्ये असलं पाहिजे. कारण हिंदीचं जे आहे राष्ट्रभाषा आहे की राज्यभाषा आहे की प्रमाण भाषा, हे जो सगळा जो वाद चालू आहे तो तुमच्या आचरणातून वागण्यातून जे आलं पाहिजे की खरंच या देशाची हिंदी ही सगळ्यात समर्थ भाषा असली पाहिजे आणि ती प्रमाण भाषा म्हणून आली पाहिजे. कारण फार मोठं योगदान तुमच्याकडनं निश्चितच व्हायला पाहिजे. कारण तुम्ही तिथेही स्थिर राहू नका असं माझं मत आहे. कारण तुम्ही राहणारही नाही स्थिर, पाऱ्यासारखं तुमचं आहे सर की तुम्ही धरतो म्हणलं तर कुणाला सापडणार नाही. आणि म्हणून सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि वेगवेगळ्या याच्यातनं जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं आपण या सगळ्यातनं करावं. खरं तर तुमच्या मुली अतिशय हुशार आहेत, त्यांचाही नंबर लागला, संत तुकाराम सारख्या हायस्कूलला नंबर लागणं आणि शाहूपालीला नंबर लागणं म्हणजे ही साधी बाब नाही. सरांच्या आजारपणात जेव्हा भेटलो, खरं तर आजारी व्यक्तीनं बोलायचं नसतं, परंतु सरच इतकं बोलायला लागले, मी घाबरून गेलो की आपण जास्त का बोलावं. सरांनी तेव्हाही ग्रंथ भेट दिले, ते आवर्जून देत होते ग्रंथांची भेट. आणि जे यांच्याकडे आहे येमेकर सरांकडे जे आहे, सरांनी घर घेतलंय, आपणही घर घ्यायला पाहिजे आणि सरांच्या सोबत. कारण येमेकर सरांच्या मी फार जवळ होतो आणि मग सर घर घेतले म्हटलं की मग तिथं फक्त बिरादार सरांनी घर घ्यावं असं आमच्या डोक्यात होतं, परंतु बिरादार सर काय नाव सोडायला तयार नव्हते. आणि मग म्हणजे सरांकडे हे आहे, मला खरंच कौतुक वाटतं सरांचं. माझा हनुमंतराव सरांचा थोडा वाद झाला, सर पुन्हा म्हणायला लागले की सर तुमचं चुकतंय, तुम्ही वाद करायला नको आहे आपण या अशा वेळेला.
3 वेळेस सर खाली सुद्धा म्हणले मला की राग असतो सर, आपण हे करायला नाही, आपण सगळ्यांनी सामंजस्यानं घेतलं पाहिजे. खरंच एक फार चांगला आपला मित्र मोठा होतोय, हेच आपल्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. आणि एवढं बोलतो आणि तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो सर्वांना, कुटुंबियांना आणि